महालाईव्ह न्यूज विशेष बातमी. प्रतिनिधी महेश शिंपी, नागपूर यांची माहिती. नागपूरच्या भोसलेकालीन वैभवाचा जिवंत वारसा आणि मध्य नागपूरच्या महाल परिसराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 83,72,00,000 रुपयांच्या प्रस्तावित आराखड्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. 18व्या शतकात श्रीमंत राजे रघोजी भोसले द्वितीय यांनी स्थापन केलेले हे पुरातन शिवमंदिर आता आधुनिक सोयी सुविधांनी नटणार आहे. या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आणि नागपूरच्या वारसाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुमारे 3,330 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या भव्य प्रकल्पात भाविकांच्या सोयीसाठी अनेक जागतिक दर्जाच्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. धार्मिक व शैक्षणिक संकुल, भव्य सभामंडप, योगशाळा आणि संस्कृत अध्ययनासाठी वेधशाळा, निवास व सुविधा, दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी सुसज्ज भक्त निवास, डॉर्मेटरी, आधुनिक स्वयंपाकघर आणि प्रशासकीय इमारत. प्रवेशद्वार, मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारे भव्य कल्याण द्वार. पार्किंगची मोठी समस्या सुटणार. महाल परिसरातील गर्दी लक्षात घेता 200 चारचाकी आणि 400 दुचाकी वाहनांसाठी स्वयंचलित मल्टी लेव्हल पार्किंग उभारले जाणार आहे. सांस्कृतिक केंद्र, विविध कार्यक्रमांसाठी भव्य सभागृहाची निर्मिती. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि अंतिम टप्पा. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आराखड्याचे सादरीकरण पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केले. मात्र ऐतिहासिक वारसा जपतानाच भाविकांना अधिक सुलभता मिळावी यासाठी काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या आहेत. या सुधारणांचा अंतर्भाव केल्यानंतर लवकरच या आराखड्याला अंतिम मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. भोसलेकालीन स्थापत्य शैलीचा वारसा जपून होणारा हा कायापालट नागपूरच्या पर्यटन आणि धार्मिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरेल यात शंका नाही. पाहत रहा महालाईव्ह न्यूज, नागपूरच्या प्रत्येक घडामोडीचा वारसा.